हे गाईज, कसे आहात तुम्ही? वेलकम टू अवर न्यू व्लॉग. तर आज आमची स्वारी निघाली आहे कुठेतरी खास ठिकाणी. ते मी सांगतेच पुढे. सो त्याआधी मी घरातलं सगळं आवरलं, छान मी आवरलं, राहुलने आवरलं आणि मग आम्ही आमची बॅग वगैरे पॅक केली आणि आम्ही निघालो आहे आता आमच्या काकीच्या घरी, म्हणजे माझ्या छोट्या काकीच्या घरी. आम्ही पुण्यात येऊन खूप दिवस झाले आणि तिचं खूप चाललं होतं की तुम्ही या वगैरे घरी म्हणून. सो मग फायनली आम्ही डिसाईड केलं की आपण येऊयात, कारण की खूप वेळा आग्रह केला होता माझ्या छोट्या बहिणीने पण, दीदी ये ना गं. सो मग म्हटलं की चला आता सॅटर्डे पण आहे, उद्या संडे पण आहे, तर असंच प्लॅन करूया म्हणून. सो मग अचानक आमचं जायचं ठरलं संध्याकाळच्याच टायमिंगला. सो मग बॅग वगैरे हे ऑफिसवरनं आल्यावरती बॅग वगैरे भरली. बॅग वगैरे म्हणजे जस्ट वन नाईट राहणार होतो म्हणून मग थोडे कपडे वगैरे घेतलेले. सो मग आम्ही छान बॅग वगैरे पॅक करून आम्ही निघालो आमच्या प्रवासाला. सो हार्डली खूप लांब नाही, पण आमच्या घरापासून अर्धा ते पाऊण तास लागतो त्यांच्या घरी जायला. जर ट्रॅफिक नसेल तर पाऊण तास खूप होतो जायला. सो मग तिथे पोचल्यावरती मग एका शॉपमधनं तिच्यासाठी खाऊ घेतला आणि फायनली मग ती आम्हाला घ्यायला आली होती खाली. सो ती खूप शाय आहे, कॅमेरा पर्सन नाही आहे ती. सो तिला खूप असं थोडंसं लाजल्यासारखं वाटत होतं आणि ती कधी असं कॅमेरा जास्त फेस करत नाही, तिला नाही आवडत. सो मग आम्ही घरी आलो. घरी आल्यावरती मग मी जे काही छोटे गिफ्ट्स आणले होते तिच्यासाठी, मूनलाईट वगैरे नेलं होतं, तिला हवं होतं खूप दिवस झाले. आणि हे लिटरली मी वर्ष झालं होतं ते तिच्यासाठी मूनलाईट घेतलं होतं आणि ते माझ्याकडेच होतं आणि माझं काही जाणं झालंच नाही. सो ते तिला देणं पण झालं नाही, ते माझ्याकडेच होतं लिटरली वर्षभर. सो मग घरी गेल्यावरती मग तिला मूनलाईट दिलं, मग ती खूप खुश झाली. त्याच्यानंतर मग ते सगळे लोक, काकी, तिच्या फ्रेंड्स किंवा तनिष्का, ते सगळे लोक फिरायला गेले होते बीचवरती वगैरे कोकणात साईडला. सो मग ते तिकडे गेल्यावरती काय काय मजा केली किंवा तिने काय काय घातलेलं, तिने काय काय फोटो काढले, काय काय ॲक्टिव्हिटीज केल्या, ती सगळं मला फोनमध्ये दाखवत होती, फोटोज व्हिडिओज त्यांचे. सो असा गेल्यावरती आम्ही खूप वेळ बसलेलो, खूप वेळ छान गप्पा मारल्या आणि खूप दिवसांनी मी असं फॅमिली टाईम स्पेंड करत होते, कारण की खूप दिवस झाले मी घरी पण नाही गेले. आणि त्याच्यानंतर आणि घरात दिवसभर एकटं बसून बसून मला खूप बोर होत होतं. मग मी ह्यांनाच म्हटलं की चला ना प्लीज जाऊया म्हणून आपण. सो तेवढंच मला थोडंसं चेंज म्हणून. सो मग तिकडे गेल्यावर खूप गप्पा मारल्या. त्याच्यानंतर मग काकीने जेवायला वगैरे केलं होतं. मग छान गप्पा वगैरे झाल्यानंतर मग आम्ही छान जेवायला बसलेलो. जेवणामध्ये मस्त तिने फुलके केले होते, पनीरची भाजी होती, आंबा होता, रस्सम राईस केला होता. आणि रस्सम राईस खूप छान झाला, मी फर्स्ट टाईम खाल्लेला, पण खूप छान झाला होता, टेस्टी होता. सो त्याच्यानंतर मग आम्ही असंच एन्जॉय करत करत छान जेवण केलं. त्याच्यानंतर मग तनिष्का म्हटली की चल ना सोनदीदी आपण खाली जाऊयात. सो म्हणजे तसंही आम्ही जाणारच होतो खाली जेवण झाल्यावरती वॉक करायला. सो मग खाली गेल्यावरती मग सोडा प्यायचं मन केलं. तर काकी म्हटली की इकडे आहे एक सोडाचं शॉप, आपण तिकडे जाऊया सोडा प्यायला. सो झाली अशी गंमत की मी आधी सोडा खूप प्यायली नाही आहे. आय थिंक एकदा दोनदा पिलेली, मला त्याची टेस्ट पण एवढी आठवत नाही आहे आता. सो आम्ही तिथे गेल्यावरती ते शॉप बंदच झालेलं आहे, ऑलमोस्ट हाफ शटर त्यांनी खाली घेतलेलं. सो मग तिथे गेल्यावर आम्ही वेट केलं आणि मग त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्हाला विथ शुगरवाला सोडा पाहिजे की विदाऊट शुगरवाला सोडा पाहिजे. आणि माझं असं झालं होतं की मला शुगर नाही पाहिजे आहे. सो मग मी त्यांना म्हटलं की मला विदाऊट शुगर सोडा पाहिजे आहे. मग माझं ऐकून ह्यांनी आणि तनिष्काने दोघांनी पण विदाऊट शुगर सोडा घेतला. आणि जेव्हा मी पहिला सिप पिलो ना, ते इतकं घाणेरडं लागत होतं ना, मला असं झालं होतं की का. आणि माझ्या मागे ते दोघांची तोंड पण खूप बघण्यासारखी होती आणि खूप फनी झालेली. सो मग ते काकीने त्यांना विचारलं की आम्हाला शुगर ॲड करून भेटेल का वगैरे म्हणून. सो मग ते तयार झाले. मग त्यांनी आम्हाला त्याच्यात शुगर वगैरे टाकून दिली. सो त्याच्यानंतर कुठेतरी ते लिटल बिट ठीक लागलं प्यायला, नाही तर मग ते एकदम बकवास होतं. बघा ही कॅमेरा शाय पर्सन कशी तोंड लपवती आहे. सो मग आम्ही खूप वेळ फिरलो, त्यांची सोसायटी बघितली काय काय आहे. मग तिथल्या नवीन कन्स्ट्रक्शन आता भरपूर सुरू आहे ते बघितलं आणि खूप वेळ खाली फिरत होतो. आणि त्याच्यानंतर मग कट टू द नेक्स्ट डे.
त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी संडे होता आणि नेमकी आम्ही तिकडे गेल्यावरती काकीला आठवलं की अरे आजपासून अधिक मास सुरू होतो आहे आणि आज अधिक मासचा पहिलाच आय थिंक रविवार होता आणि अधिक मास त्याच दिवशी सुरू होणार होता. सो मग ती बोलली की अरे तुम्ही आलायचे तर मग तुम्हाला जेवण वगैरे छान करते, जावयाचं मानपान वगैरे करते. सो असं काहीचं डिसाईड झालं. मग नंतर मग आम्ही सकाळी छान उठल्यावरती तिला म्हटलं ठीक आहे तू कर. तोपर्यंत आम्ही दोघांनी मस्त ब्लॅक कॉफी पिली, छान फ्रेश झालो, कपडे चेंज केले आणि आमचं लगेच क्विकमध्ये स्विमिंग पूलला स्विमिंग करायला जायचं प्लॅन ठरला क्विकमध्ये असंच. आणि वरतून खूप सुंदर दिसत होतं व्ह्यूज. मग त्याच्यामुळे म्हटलं चला जाऊया. इथे बघा तनिष्का आणि हे पाण्यात उतरलेले. सो मी म्हटलं पहिलं हे दोघं स्विम करतात ते बघूया आणि मग आपण पाण्यात उतरूया. तसं तर मला काही स्विमिंग येत नाही, खरंच नाही आहे, जेन्युइन नाही येत स्विमिंग करता मला. पण मी असंच खूप ट्राय करायचा प्रयत्न करते की मी शिकेल म्हणून. सो मग पहिलं राहुलने पाण्यात उडी घेतली. मग त्याच्यानंतर मग त्यांच्या मागे तनिष्का पण स्विमिंग करायला गेली. ती करते छान, तिला पण जमतं आता छान स्विमिंग आणि त्याच्यानंतर मग मी पण त्यांच्यानंतर मी फोन ठेवून दिला आणि मग मी पाण्यात आले आणि मी बघा कशी स्विम करते आहे स्वामी. मला खूप हसू येत होतं पण स्टील मी प्रयत्न करत होते पोहायचा. सो मग छान तिथे शॉवर वगैरे होतं पण आम्ही घरी जाऊन शॉवर घेणारच होतो म्हणून मग आम्ही खाली थांबलो नाही. मग मी जॅकेट वगैरे घातलं, तनिष्काने टॉवेल घेतला आणि आम्ही घरी येऊन आंघोळ वगैरे केली. आणि आला इतकी प्रचंड भूक लागलेली की कारण की आम्ही सकाळी उठून कॉफी पिऊन डायरेक्ट स्विमिंग करायला गेलेलो. मग तिकडून आल्यावरती छान तनिष्काने चीज टोस्ट केलं होतं, म्हणजे चीज ब्रेड केलं होतं. सो ते खाल्लं आणि खूप टेस्टी लागत होतं ते जेन्युइनली. आणि त्याच्यानंतर मग आम्ही कलिंगड कापलं होतं ते थोडंसं कलिंगड खाल्लं. मग त्याच्यानंतर आम्ही सगळं स्विमिंग वगैरे करून येतोपर्यंत काकीने घरी जेवणाची वगैरे सगळी तयारी केली होती, धोंडे वगैरे बनवले होते. सो मग तिने राहुलचं औक्षण केलं पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर मग त्याचे पाय वगैरे धुतले आणि मग आम्हाला जेवायला वगैरे वाढलं. आणि जेवणात खूप छान केलं होतं. आधी काय ते असतात ना पुरणाचे धोंडे, म्हणजे हे फर्स्ट टाईम होतं माझं लग्नानंतर. आणि त्याच्यात जेवणात पुरणपोळी नव्हती, आमरस होतं, पुरी होती, बटाट्याची भाजी होती, छान तिने धोंडे केले होते आणि अजून वरण भात असं मेनू होता जेवणात. सो मग आम्ही जेवण वगैरे केलं छान. मग जेवण वगैरे झाल्यावरती मग तिने पुन्हा माझं आणि राहुलचं पुन्हा औक्षण केलं आणि ते धोंडे परत असतात ना अनारसे, मग त्याच्यावरती दिवा ठेवायचा, मग त्यांनी औक्षण करायचं जावयाचं. सो मग ते तसं काहीचं तिने राहुलला मान दिला, म्हणजे टॉवेल टोपी वगैरे दिलं, नारळ दिला आणि मग ते राहुलचं औक्षण त्या ताटाने केलं. सो त्याच्यानंतर मग तिने माझी पण ओटी भरली, छान गजरा वगैरे माळला केसामध्ये. आणि हे बघा आमचे क्रिकेट पगलू जिकडे जाईल तिकडे नुसतं मॅच, क्रिकेट काय देणारे देव जाणे. सो छान असा आमचं सगळं कार्यक्रम झाला. आम्ही आल्याचं सगळं कारणी लागलं. छान दिवस पण माझा सॅटर्डे संडे छान गेला माझा असंच एन्जॉय करत. सो मग तिला म्हटलं आम्ही परत एखादा विकेंड सुट्टी असेल किंवा निवांत असलं की नक्की येऊ तुझ्याकडे, कारण की खूप लांब पण होतं माझ्या घरापासून, हार्डली अर्धा-पाऊण तास किंवा 1 तास. इथले खूप ट्रॅफिक असेल तर 1 तास, नाही तर अर्धा-पाऊण तासात आम्ही पोहोचत होतो. सो मग छान तिने सगळं असं औक्षण वगैरे केलं, खूप छान ब्लेसिंग आणि असं काय म्हणतात ना आपण, आता शब्द नाही आठवत मला एक्झॅक्टली, पण छान ग्रेटफुल वाटलं. आणि थँक्यू तू असं सगळं फील करून दिल्यासाठी. आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी रिटर्न जायला निघालेलो. सो असा काहीसा होता माझा लग्नानंतरचा पहिला धोंडा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.